आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला असून पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असून उद्या एबी फॉर्म वाटप झाल्यावर जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल। कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेतून आम्ही तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी त्यांच्या चिन्हावर लढणार आहे, अशी माहिती पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली। पिंपरी चिंचवडची जबाबदारी अमोल कोल्हे आणि पुण्याची जबाबदारी माझ्याकडे असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। तसंच उद्या तुतारी आणि घड्याळ चिन्हावरून एबी फॉर्म वाटले जातील, त्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे स्पष्ट होईल। पुणे महापालिकेत ज्यांची सत्ता होती त्यांची कामे केली नाही असा आरोप पवार यांनी केला। तसंच यावेळी त्यांनी प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरही भाष्य केलं। प्रशांत जगताप हे चांगलेच चर्चेत होते, पण त्यांचे पक्ष सोडण्याचे कारण वेगळे आहे असं सूचक विधान रोहित पवारांनी केलं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।